विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा भूगोलाचा 8वा धडा अर्थशास्त्राशी परिचय याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय? वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा. तर अर्थव्यवस्थेचा प्रकार, आता हे उत्तर आपण सर्कलमध्ये होती ना, त्याला अशी तक्त्याच्या स्वरूपात केलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहून घेऊ शकता. प्रश्न 2, स्पष्टीकरण लिहा. अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासूनच होते. कुटुंब प्रमुखाला उत्पन्न व खर्चाला ताळमेळ बसवण्यासाठी गरजांचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो, कारण गरजा अमर्यादित असून साधने मर्यादित असतात. उत्पन्न व खर्चाच्या नियोजनाला कौटुंबिक व्यवस्थापन म्हणतात. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात साम्य असते. याची झलक गाव, राज्य, देशीय आणि जागतिक व्यवस्थापनातून दिसते. भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची असते. भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व आहे. उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी उद्योजक व सरकारमध्ये विभागलेली असते. खाजगी क्षेत्र नफ्यासाठी प्रयत्नशील असते, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी कार्य करते. भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे 3 गट पडतात. वस्तू, सेवांचा उपभोग व उत्पादन वितरणाशी संबंधित उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था. उत्पादन साधनांची मालकी काही देशांमध्ये खाजगी, काही देशांमध्ये सरकारी असते, तर काही देशांमध्ये दोघांचीही असते. काही अर्थव्यवस्थांचा उद्देश नफा मिळवणे असतो, तर काहींचं सामाजिक कल्याण आणि काहींमध्ये दोन्हींचे सहअस्तित्व असते. अर्थव्यवस्थेचे स्वरूपानुसार वर्गीकरण भांडवलशाही, समाजवादी व मिश्र अर्थव्यवस्था असे केले जाते. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक गटांशी संबंधित असते? तर कौटुंबिक व्यवस्थापन हे उत्पन्न व खर्च या आर्थिक घटकांशी संबंधित असते. अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे? तर अर्थशास्त्र म्हणजे इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक्स ही संज्ञा इकॉनॉमिया या ग्रीक शब्दापासून बनवली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन कोणाकडे असते? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. जागतिकीकरण म्हणजे काय? तर देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेची एकरूप करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. उपक्रम, कोणत्याही एका भारतीय शास्त्रज्ञाची व त्याच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दलची माहिती मिळून वर्गात सादर करा. तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न व खर्च यांचा विचार करून जमा खर्च पत्रक तयार करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.